गेल्या अनेक वर्षांपासून जाफराबाद शहरासह तालुक्यातील नागरिकांना विजेचा लपंडाव आणि भारनियमन सहन करावे लागत होते, परंतु आता 10 MVAचा ट्रान्सफॉर्मर शहरात दाखल झालाय, त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला आहे। या कामी माजी खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी प्रयत्न केले होते। याबाबत जाफराबाद येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत। जाफराबाद तालुक्यातील आणि शहरातील विजेचा प्रश्न प्रलंबित असल्याने भारताचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या प्रयत्नातून 10 MVA ट्रान्सफॉर्मर उपलब्ध झाला असल्याने विजेचा प्रश्न सुटलाय। याचे जाफराबाद तालुक्यातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। यावेळी दीपक वाकडे, राजू चव्हाण, सुरेश दिवटे, दत्तू पंडित, विजय परिहार, उद्धव दुनगहू, कौसर शेख, मनोज शिंदे, सुनील भोसले, संदीप लहाणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। जाफराबाद शहरातील अनेक दिवसापासून रखडलेला प्रश्न हा आदरणीय आमच्या वाकडेताई नगराध्यक्ष झाल्यापासून विजेचा प्रश्न हा सोडवण्यासाठी प्रयत्नशील होत्या। आदरणीय आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय दादा रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटलेला आहे आणि यापुढे विजेचा प्रश्न जाफराबाद शहरात विसरणार नाही अशी मी आज आपल्या जाफराबादच्या नगरपंचायततर्फे मी ग्वाही देतो। खास करून आमचे दीपक पाटील असेल, आमचे आदरणीय आमदार साहेबांचे शिवसहाय्यक आदरणीय दोंदू साहेब यांनी प्रयत्न केले करून ही समस्या विजेचा प्रश्न हा कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचबरोबर आमचे कौसर भैया हे सुद्धा यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यामुळं आपल्या समस्या गावातील विजेचा प्रश्नाच्या समस्या ह्या कायमच्या सुटणार आहे। जो हम काम करते हैं, भाजपा वाले जो काम करते हैं वो खुलेआम करते हैं। भाजपा वाले जो काम करते हैं वो खुलेआम करते हैं, लेकिन कौसर भैया आपके दोस्त क्यों हमको बदनाम करते हैं। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला विषय या जाफराबाद शहर आणि तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे विद्युत प्रवाह 10 MVA असलेला ट्रान्सफॉर्मर आणण्यासाठी या विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे, या राज्याचे आणि केंद्राचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे अनेक वेळा गेल्यानंतर आणि यांनी मुंबईपासून तर त्या जालना जिल्ह्यापर्यंत सगळ्या गोष्टीची पूर्तता करून हा MVA 10चा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी उपलब्ध झाला। या शहरामध्ये अनेक व्यापारी असतील, अनेक उद्योजक असतील आणि शेतकरी असतील, या तालुक्यातले सर्व या लाईनीमुळे त्रस्त होते। पण हा प्रश्न आता लगेच मार्गी लागला आणि सुटला। या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आला आणि एक आनंदाचं वातावरणामध्ये या गोष्टीची वाहवा सुरू झाली। पण म्हणतात ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, म्हणून आमचे संतोष भाऊ आणि दादा यांना या गोष्टीचं श्रेय जात आहे। आणि या जाफराबादचा शहराचा लाईनचा प्रश्न सुटला। अनेक वेळा घटघट 10 मिनिटाला जाणारी लाईन आता जाणार नाही आणि याच्यामुळं फार मोठी सुविधा या ठिकाणी लाईनीची उपलब्ध झाली। एवढंच मी दादा आणि भाऊंना खूप मनपूर्वक या शहराच्या वतीनं शुभेच्छा देतो। आज जाफराबाद येथे आपण सर्वजण पाहत असाल 10 MVAचा ट्रान्सफॉर्मर जाफराबाद MSCBमध्ये दाखल झालेला आहे। खरं म्हणजे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला जाफराबाद तालुक्यातील लाईटचे विषय असतील, नेहमी जाणारी वीज असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादा आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं काम हाती घेण्यात आलं आणि केंद्राच्या RDSS योजनेच्या माध्यमातून प्रत्येक 33 KV असेल, जाफराबाद भोकरदन तालुक्यातील असलेले विद्युत केंद्र या प्रत्येक ठिकाणी 10 MVA किंवा 5 MVA अशा दोन्ही पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर पोहोचवण्याचं काम आदरणीय दादा आणि भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे। आमचं जाफराबाद तालुक्यातील बराचसा भाग
खडकपूर्णाच्या बॅकवॉटरवर असल्यामुळं सिंचनासाठी पाणी जरी मोठ्या प्रमाणात असलं तरी नेहमी लाईटचा प्रॉब्लेम हा या भागातील शेतकऱ्यांना व्हायचा आणि तो प्रश्न सुटावा यासाठी खडकपूर्णाच्या काठावर असलेले जे उपकेंद्र असतील, सपोरा आंबोरा असेल, भोरा कापली असेल, त्यात इकडं भारत असेल, मावरा असेल, बोरगाव असेल, या सर्व उपकेंद्रांना अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम आदरणीय भाऊ आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं निश्चितच या ठिकाणी शेतकरी वर्गाला चांगला दिलासा, त्याचप्रमाणे शहरातील जाफराबाद या मोठं तालुक्याचं शहर असल्यामुळे या शहरातील लाईटचा प्रश्न सुटण्याचंही चांगली मदत या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादा आणि आमदार संतोष दानवे यांचे परत एकदा आभार या ठिकाणी सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो. प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.